नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना व बहिणींनाकरिता खुशखबर. म्हणजेच आता नव्या वर्षातील जानेवारीचा लाडक्या बहिणींचा हप्ता वितरित लवकरच होणार आहे. त्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे आणि जानेवारी हप्ता वितरण करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून ची निधीसुद्धा मंजुरी करायला मान्यता देण्यात आली आहे. तर निधी किती मंजुरी झाली आहे ते पण पाहूया. तर बरेच लाडक्या बहिणींना वाटलं असेल की निवडणुकीच्या पूर्वी 1500वरून 21 रुपये हे बरेच बहिणींना प्रश्न पडलेला असेल की आता जानेवारीचा हप्ता 1500 मिळणार की 2100. कारण निवडणुकीच्या पूर्वी माहिती सरकारने 1500वरून 21 रुपये देणार असं आश्वासन दिलं होतं. तर निवडणूक झाली, डिसेंबरचा हप्ता 1500 मिळाला आहे. तर आता नव्या वर्षातील जानेवारीचा हप्ता हा 1500 मिळणार की 21 रुपये मिळणार हे थेट मंत्री महिला व बालविकासचे मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. मित्रांनो, त्यांनी ह्याच्यावरती काय सांगितलेलं आहे पाहूया. 1500 मिळणार की 2100 आणि आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार ते पण आपण पाहूया. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून ठेवा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3790 कोटी रुपयाचा निधी, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी 3790 रुपये कोटीचा निधी मंजुरी करण्यात आली आहे आणि ही निधी 26 जानेवारी 2025पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे. म्हणजे 26 जानेवारीच्या आधीच, म्हणजे 4 ते 5 दिवस आधीपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यात सुरुवात होणार आहे. तर 26 जानेवारीपर्यंत हळूहळू जमा होणार आहेत सर्व पात्र भगिनींच्या खात्यावरती. आता सर्वांनाच हा जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. जानेवारीचा हप्ता 1500 असणार की 21 रुपये असणार, थेट आपण महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून जाणून घेऊया पुढे. ताई, 2100 रुपये दिले जाणार की 1500 रुपये दिले जाणार? कारण आपण आपल्या या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल. त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या ह्याच्यामध्ये 1500चा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत. नाही, विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की 1500 सुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे, महायुतीचं सरकार करत आहे, असे वेगवेगळे त्यांनी आरोप केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा 3000 ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती. मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते. आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत. जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत. नाही, साधारणपणे आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे. या व्यतिरिक्त सुद्धा
फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही 26 जानेवारीच्या आत DBT करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत.